जत पालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी अतिशय चुरशीने 73.4% मतदान झाले। शहरातील 34 केंद्रांवर सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदानासाठी गर्दी निर्माण झाली होती। काही प्रभागातील किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली। प्रभाग 11, 10 आणि 4 येथील मतदान केंद्रावर सायंकाळी जवळपास 7 वाजेपर्यंत मतदान सुरू होते, तर जत पालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी 7 जणांचे आणि 23 नगरसेवक पदासाठी 94 जणांचे भवितव्य सीलबंद झाले आहे। त्यातच मतमोजणी तब्बल 20 दिवस पुढे गेल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। दरम्यान येथे काँग्रेस आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी, API तसेच शिवसेना शिंदे गट अशी चुरशीची चौरंगी लढत झाली। सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच पक्षांनी थेट नगराध्यक्ष पदावर आपला दावा सांगितला, तर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शहरातील अनेक केंद्रांना भेटी दिल्या। तसेच भाजपचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी, काँग्रेसचे सुजय नाना शिंदे, राष्ट्रवादीचे सुरेशराव शिंदे, शिंदे सेनेचे सलीम गवंडी यांनीही मतदान केंद्रांना भेटी दिल्या। मतदान प्रक्रियेत कुठलाही अडथळा, वाद होऊ नयेत यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दुपारी पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी जत येथील केंद्रांना आणि मतमोजणी केंद्रास भेट दिली। यावेळी उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर उपस्थित होते। मतदानाच्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर, सहाय्यक लक्ष्मण राठोड यांनी काम पाहिले। मंगळवारी सकाळी 34 केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली होती। प्रभाग क्रमांक 4 मधील एका बूथवर EVM मशीनमध्ये सतत तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने प्रक्रियेत अडथळे येत होते, त्यामुळे तेथील मशीन बदलण्यात आली। तर प्रभाग 10 मधील एका केंद्रावरील मशीन बदलण्यात आली। 11 येथे मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। प्रभाग 9 मध्येही काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन प्रेस होत नसल्याने थोडा वेळ येथील प्रक्रिया थांबवण्यात आली होती।